नमस्ते सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या व्लॉगमध्ये. तर मी आज व्लॉग बनवत आहे आणि त्याच्यासोबत मी तुम्हाला आज एक जॉबचं पण सांगणार आहे. वर्क फ्रॉम होमच आहे आणि मी तिथं अप्लाय केलेलो आणि तिथं माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि ते टीचिंग रिलेटेड आहे. ओके. तर मला सिलेक्शन झालं इन द सेन्स की शॉर्टलिस्टेड झालेलं आहे. त्याचं मला सेकंड राऊंडला प्रिपेअर करायचं आहे. त्याचा व्हिडिओ वगैरे बनवायचा कारण हे टीचिंग फील्डसाठी आहे. तर त्याचं पण मी तुम्हाला सांगेन असं लिंक देईन कारण तिथं आता कसं वॅकन्सीज आहेत, आता ओपनिंग्स आहेत. माझं ऑलरेडी एक जॉब चालू आहे, पण मला पार्ट टाईममध्ये अनवेक करायचं होतं. त्यासाठी मी इथं अप्लाय केलं, शॉर्टलिस्टेड झालं आहे. मग त्याचं प्रिपरेशनचं मला व्हिडिओ पण आज बनवायचा आहे. त्यासाठी आज मी ऑफिसला पण गेलेली नाही आहे. कारण मला त्याचं प्रिपरेशन करायचं आहे आणि तिथं तुम्ही कसं अप्लाय करू शकता आणि कुठल्या लिंक थ्रू अप्लाय करू शकता आणि कोणतं टीचिंग जॉब आहे ते तुम्हाला मी आता सांगेनच. त्याच्या आधी जरा आमचं सिंबू म्हणून आहे आमचा डॉग, त्याला जरा मी बिस्किट घालतो कारण ते ना असं त्याला तिखट भात घातलं तर ते खात नाही, त्यासाठी त्याला बिस्किटच वगैरे घालावं लागते. तर मी कसं घरी असलो तर रेडी वगैरे काय होत नाही, जसं असतं तसंच आहे. सो तर आता मी काय करूया, सिंबूला पहिला घालूया. त्याचं नाव मी सिंबू म्हणून ठेवलेलं आहे. मग त्याला पहिला बिस्किट घालूया, मग नंतर मी तुम्हाला सांगेनच ते जॉबचं कसं आहे. तर चला मग. आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तरच तुम्हाला सगळं समजणार आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओमध्ये क्लॅरिटी वाटलं नाही तर प्लीज मला सांगा कमेंट करून की क्लिअर नाही आहे म्हणून. त्यासाठी मी थोडंफार इम्प्रूव्ह करेन. कारण मी ते लाईट वगैरे काही यूज करत नाही जास्त, डायरेक्ट व्हिडिओ बनवतो. तर चला मग तुम्ही बघत राहा व्हिडिओ पूर्ण. तुम्ही इथं बघू शकता, हा आहे सिंबू. ए सिंबू, सिंबू काय खाल्लास ते? काय खाल्लास? इकडे या, बिस्किट घालतोय तुला. तर हे सिंबूचा दोस्त आहे हा. अरे मोबाईलमध्ये नको बघू बाबा, हे बाय बघ इथे घालतो थांब तुला. आता हे अंगावरतीच येतात, दोन्ही सेमच आहेत. हे घे, हे सिंबू तू खा, खा ते, खा पटपट खा. अरे ते काय खाल्लंय, माती कुठून खाल्लंय? खा पटापटा. आता ते अंगावरती येतंय, ते माती कुठून तरी खाऊन आलेलं आहे. तर ह्यांचं खाऊन झालेलं आहे. आता दरवाजा लव्यान येतं आणि येतंय ते. चला खेळा आता तुम्ही. सिंबो खेळ आता. तर मी त्यांना आता खेळायला सोडलेलं आहे, नाहीतर ती अंगावरतीच येतात. तर इथं माझं सेटअप आहे असं लॅपटॉपचं, तर मी तुम्हाला सांगेनच. तर मला अँगल कुठला घ्यायला समजत नव्हतं क्लिअर दिसायला, तिथं ठेवलं मी असं मोबाईल. तर हे जॉब जे आहे तुम्हाला मी आता सांगत होतो ते वेदांतू म्हणून आहे. तुम्हाला माहिती असेल, वेदांतू नाव ऐकलंच असेल तुम्ही. तर वेदांतू एक टीचिंग फील्ड आहे, तिथं त्यांनी ऑनलाईन टीचिंग करतात स्टुडंट्सला. तिथे त्यांचे फर्स्ट स्टँडर्ड, सेवन्थ, एट, 10th, 11 पण असतात, 12पर्यंत असतात. तर त्यांना पण टीच करायचं असतं. मग त्याच्यामध्ये कसं असतं, तुमच्या इंटरेस्ट पण तिथे सब्जेक्ट असतं, सायन्सला करणार आहे का, मॅथ्सला करणार आहे का, किंवा लँग्वेजेसला करणार आहे का तुम्ही टीचिंग, किंवा कोडिंगला करणार आहे का, असं तिथं तुम्हाला ऑप्शन्स असतात. मग तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं तिथं. आणि त्याप्रमाणे तुमचं जर त्यांच्यामध्ये जर त्यांना तुमचं प्रोफाईल वगैरे आवडलं, कारण आणि तुमची रेझ्युम जर तुम्ही बनवता ना, तो थोडा अट्रॅक्टिव्ह बनवा. त्यामुळे कसं होतं, ते तुमचं शॉर्टलिस्ट करतात. नंतरचं वेगळं प्रोसेस, जेव्हा आपण त्यांना टीचिंगचा व्हिडिओ पाठवतो, म्हणजे मला आता रिक्वेस्ट आली की मला त्यांना टीचिंगचा व्हिडिओ पाठवावा लागेल की मुलांना पण कसं टीच करणार. आणि मी अप्लाय केलेलं कोडिंगसाठी, कारण माझं फील्ड कोडिंगमध्ये आहे, सॉफ्टवेअर कोडिंगमध्ये. तर त्याच्यामध्ये मी अप्लाय केलेलं पायथन कोडिंगला. तर तिथं माझं सिलेक्शन झालेलं आहे. सिलेक्शन म्हणजे शॉर्टलिस्ट झालं आहे, अजून सिलेक्शन नाही झालं आहे. तर पुढचं मी तुम्हाला सांगेन सिलेक्शन झालं की नाही ते सगळं सगळं बघूया पुढचं कसं होतंय. तर माझा प्रिपरेशन व्हिडिओ आज मला करायचा आहे. तर मी तुम्हाला खाली लिंक देतो, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला काय काय करावं लागेल ते पण मी ट्राय करेन तुम्हाला हे करायला. काय ते जर स्क्रीन रेकॉर्डिंग करून तुम्हाला घालेन मी की कसं तुम्हाला अपलोड करायचं. त्याच्या आधी तुम्ही एक काम करा, रेझ्यूम रेडी करून घ्या पटकन. आणि समजा तुम्हाला रेझ्यूम रेडी करायला येत नसेल तर तुम्ही चॅट जीपीटीचं हेल्प घेऊ शकता.
कारण ChatGPTमध्ये पण तुम्हाला जिथं रेझ्यूम रेडी करून मिळतो. जर तुमचे रिक्वायरमेंट्स, तुमचं एज्युकेशन, क्वालिफिकेशन तिथं घालायचं, तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर ते घालायचं आणि त्याला सांगायचं की गिव्ह मी प्रोफेशनल रेझ्यूम म्हणून असं तुम्ही तिथं घालायचं. तर तुम्हाला प्रोफेशनल रेझ्यूम एक रेडी करून देत आहे आणि ते तुम्ही कॉपी करून वर्डमध्ये पेस्ट करा आणि त्याला कन्वर्ट करा PDF मधून. मग तुमचं ते PDF मध्ये रेडी होते. मग तुम्ही कुठं पण ते शेअर करू शकता रेझ्यूम. ओके. तर चला मग बघूया की तुम्ही कसं अप्लाय करू शकता या वेदांतू टीचिंग जॉबसाठी. आणि इथं कसं असतंय, अवरली सॅलरी असते. फॉर एक्झाम्पल पर आवर त्यांनी मला किती 250 म्हणून असं दिले. टोटल 4 आवर्स घ्यायचं असते. तुम्हाला मेल आलेला पण मी तुम्हाला दाखवेन, जे सिलेक्शन शॉर्टलिस्टेडचा मेल आलाय आणि त्यांनी पुढे मला काय विचारले ते पण मी तुम्हाला दाखवायला ट्राय करेनच. तर चला आपण बघूयात. तर तुम्ही बघू शकता, मी जे या व्हिडिओच्या ह्या व्हिडिओच्या खाली जे लिंक दिले ना, त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. ओके, तुम्ही इथं बघू शकता तिने दिलेत की वी आर हायरिंग, प्लीज रिव्ह्यू द क्वालिफिकेशन अँड रिस्पॉन्सिबिलिटीज लिस्टेड बिलो टू एन्श्युअर दिस रोल अलाइन विथ युअर स्किल अँड एस्पिरेशन. तर चेक करा म्हटलेत की त्यांनी तुम्हाला तुमचं जे प्रोफेशनल आहे, जे तुमचं क्वालिफिकेशन आहे त्याला मॅच होत आहे का, मॅच होत असेल तर तुम्ही अप्लाय इथं करू शकता. तर इथं दिले त्यांनी की रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असणार. तर इथं तुम्हाला टीच करावं लागेल मिनिमम 5 इयर्स, 5 तास तुम्हाला टीच करावं लागेल. 5 असेल किंवा 4 तास पण असू शकते. टायमिंग आहे इव्हनिंग शिफ्ट आहे, दॅट इज 2 PM टू 9 PM म्हणून आहे. वीकेंड्समध्ये 10 AM टू 9 PM मध्ये कधी पण आम्ही घेऊ शकतो. आणि एक डे वन वन वीकडे ऑफ असते, एक वीकडे ऑफ असते. आणि कोलॅबरेशन असते मेंटरसोबत, टीचर्स टू बेटर डेमो अँड पेड क्लास एक्सपिरियन्स असते. फोस्टर स्टुडंट अँड पॅरेंट एंगेजिंग असते. ओके, हे सगळं म्हणजे तुम्हाला टीचिंग इन शॉर्ट तुम्हाला टीचिंगचा एक्सपिरियन्स थोडाफार असलं पाहिजे. नसलं तरी चालतंय, जर तुम्हाला टीच तुम्ही करू शकता इझिली तर काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, तर इथं अवेलेबल प्रोग्राम्स काय काय इथं अवेलेबल आहे, कशासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर बघा इथं त्यांनी एज्युकेशन विचारलेत. एक तर B.Ed असू शकते किंवा BA असायला पाहिजे इंग्लिशमध्ये, लँग्वेज लिटरेचर. आणि सर्टिफिकेट्स फोनिक्स असलं तर प्रिफर करू शकतात त्यांनी. आणि एक्सलंट स्पोकन इंग्लिश स्किल असायला पाहिजे त्याच्यामध्ये, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश थोडं चांगलं असायला पाहिजे. देन टार्गेट यांचं कसं टार्गेट आहे, एजेस 4 to 8 आहे आणि 2 to 8 स्पोकन इंग्लिशसाठी. ओके, देन समजा तुम्ही मॅथ्स सिलेक्ट केला, हे स्पोकन इंग्लिशसाठी म्हणजे लँग्वेजेससाठी. जर तुम्ही मॅथ्स सिलेक्ट केला तर तुम्हाला डिग्री असायला पाहिजे इन टेक, IT मध्ये, कॉमर्समध्ये किंवा मॅथमॅटिक्समध्ये. गुड स्पोकन इंग्लिश आणि हिंदी पण असायला पाहिजे त्याच्यामध्ये, ॲडिशनल स्किल. ओके, तर टार्गेट ग्रेड काय आहे, 1st to 8th स्टँडर्डपर्यंत इथं आम्हाला शिकवावं लागेल. ओके, देन कोडरमध्ये कसं आहे, डिग्री इन कम्प्युटर सायन्स किंवा रिलेटेड फील्डमध्ये असायला पाहिजे. कुठल्या पण कम्प्युटर सायन्समध्ये असेल, तुम्ही इंजिनिअरिंग केलं असेल किंवा रिलेटेड फील्डमध्ये लाईक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्समध्ये असेल, कुठलं पण असेल, सिव्हिलमध्ये असेल, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. अँड प्रोफिशियन्स इन पायथन यायला पाहिजे, इथं जावा यायला पाहिजे, जावास्क्रिप्ट यायला पाहिजे. एक जरी लँग्वेज आली तरी चालते. ओके, इथं टार्गेट क्लास कसा आहे, 1st to 8th स्टँडर्डपर्यंत टार्गेट क्लास आहे, जिथं आम्हाला शिकवावं लागतं. ओके, आणि इथं काय दिले त्यांनी, नोट एक दिले, ते म्हणजे काय फिमेल टीचर्स ओन्ली. इथं फक्त त्यांनी फिमेल टीचरला प्रिफर करायला. आणि तुम्हाला जर एक्सपिरियन्स आहे टीचिंगमध्ये आणि तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम जॉब पाहिजे असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. ओके, इथं ऑनलाईन क्लासेस असते किंवा स्कूलमध्ये जाऊन आपल्याला टीच करावं लागते. ओके, ऑनलाईन असलं तर बेस्ट आहे, वर्क फ्रॉम होम. ओके, जर तुमच्यावरती चॉईसेस त्यांनी देऊ शकतात. ओके, तर तुम्हाला इथं ईमेल सिलेक्ट करावं लागेल. देन इथं तुमचं नाव घालावं लागेल. ओके, देन समजा तुम्ही इथं नाव घालायचं, इथं तुमचं WhatsApp नंबर घालायचं. नेक्स्ट तुमची इथं ईमेल ID घालायचं. हे तुम्हाला नॉर्मलच आहे, जे तुम्ही करू शकता. इथं ईमेल ID घालायचं. देन इथं तुम्ही कॅन्डिडेट्स अपलोड CV, इथं तुम्हाला CV म्हणजे रेझ्यूम अपलोड करावं लागेल गाईस. तुमच्या फाईलमधून सिलेक्ट करून त्या रेझ्यूम अपलोड करा. आणि इथं तुम्ही कुठल्या लँग्वेजला अप्लाय करणार आहे ते पण तुम्ही घाला. फोनिक्स प्रोग्रामला घालणार आहे का, स्पोकन इंग्लिशच्या मॅथला घालणार आहे का, कोडर्सला घालणार आहे. सो मी कोडर्स सिलेक्ट केलेलं. ओके, आणि तुम्हाला किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते पण तुम्ही इथं घालू शकता. तर मी ना इंटर्नशिप केलेली आहे स्टुडंट्सना, तो मला म्हणजे स्टुडंट म्हणजे कॉलेज लेवलच्या स्टुडंटना मी इंटर्नशिप केलेली आहे. आणि जेव्हा बिफोर मॅरेज मी म्हणजे ट्युशन्स वगैरे घेत होते लहान मुलांचं, तो पण ते मराठीमध्ये होतं ॲक्च्युली, मराठी इंग्लिश मिक्स होतं. बट हे इंग्लिशमध्ये आहे, आय थिंक सो. सो इथं मी 1 to 3 इयर्स एक्सपिरियन्स सिलेक्ट केलेलं. देन जेंडर इथं मग फिमेल सिलेक्ट करावं लागेल. अँड तुम्हाला कुठले लँग्वेजेस माहिती आहेत ते तुम्ही घालू शकता, इंग्लिश, हिंदी, मराठी, कन्नडा, कुठलाही ते तुम्ही इथं घालू शकता. ओके, आणि इथं एक तुम्ही घालायचं एक मोटिवेशन, व्हॉट मोटिवेटेड यू टू अप्लाय फॉर दिस रोल. ह्या रोलला तुम्हाला अप्लाय करण्यासाठी काय मोटिवेट केलेलं आहे आणि हाऊ डू यू थिंक युअर स्किल अँड एक्सपिरियन्स मेक यू अ गुड फिट फॉर इट. ओके, तर हे तुम्ही काय करायचं, जर तुम्हाला काही समजलं नसेल हे तर तुम्ही काय करू शकता, ChatGPTला हा सेम क्वेश्चन कॉपी करा आणि पेस्ट करून त्यांना सांगा की मी जॉबसाठी अप्लाय करायला, मला एक आन्सर द्या प्रॉपर. मग ते आन्सर देते, तेच तुम्हाला इथं पेस्ट करायचं आणि नंतर सबमिट करायचं आहे. ओके,
मग तुमचं ॲप्लिकेशन काय होतं आहे, सबमिट होतं आहे. मग सबमिट झाल्यानंतर त्यांनी रिव्ह्यू करतात तुमचं ॲप्लिकेशन आणि चेक करतात त्यांनी मॅच होतं आहे काय. मॅच जर झालं असेल तर तुम्हाला मला आय थिंक 2 दिवसामध्येच रिप्लाय आलेलं आहे त्यांचं. 2 दिवस पण लागू शकतात, एकेकदा जास्त टाईम पण लागतो म्हणतात. आय डोंट नो, ते मला माहिती नाही, पण लागतंय म्हणतात. ओके. तर असं आहे प्रोसेस. आणि आता हे मी फॉर्म फिल करायचं सांगितलं. आता मी तुम्हाला सांगितलं की मेल येते. जेव्हा तुम्ही फॉर्म फिल करताय आणि तुमचं जर शॉर्टलिस्टेड झालं तर तुम्हाला असं मेल येतं. तो मेल पण मी तुम्हाला दाखवीन आता. तर इथं बघू शकता तुम्ही, तुम्हाला मेल आला आहे, युअर प्रोफाईल गॉट शॉर्टलिस्टेड फॉर कोडर टीचरसाठी. ओके. तर डिअर कॅन्डिडेट्स लिहिलेलं आहे, आय होप दिस मेल फाइंड्स यू वेल. वी आर प्लीज्ड टू इन्फॉर्म यू दॅट युअर प्रोफाईल हॅज बीन शॉर्टलिस्टेड फॉर द पार्ट टाइम कोडर टीचर रोल विथ वेदांतू. तुम्ही बघू शकता इथं. ओके. तर जॉब रोल काय आहे, कोड टीचर म्हणून आहे, पार्ट टाइम आहे, वर्क फ्रॉम होम आहे आणि ग्रेड म्हणजे मला कुठल्या स्टँडर्ड शिकावं लागेल, सेकंड स्टँडर्डपासून 7th स्टँडर्ड. टायमिंग 3 to 4 आवर्स द्यायला पाहिजेत मला दिवसामधून आणि इव्हनिंग सेशन असणार. आणि सॅलरी कशी असणार, 250 पर आवर. जेवढे आवर्स मी घेतो तेवढे आवर्स मला 250 रुपीज मिळणार प्रत्येक तासाला. ओके. मग ह्यांनी काय लिहिलं तर नेक्स्ट प्रोसेस आहे त्यांची रिक्रुटमेंटची, काय तुम्ही बघू शकता. ॲज अ नेक्स्ट स्टेप इन अवर रिक्रुटमेंट प्रोसेस वी रिक्वेस्ट दॅट यू सबमिट अ डेमो व्हिडिओ. तर इथं आम्हाला डेमो व्हिडिओ सबमिट करायला लागला आहे. दिस व्हिडिओ विल हेल्प अस एक्सेस युअर टीचिंग स्टाईल. त्यांनी आमचं टीचिंग स्टाईल बघणार, कम्युनिकेशन बघणार आणि हे आम्हाला अपलोड करावं लागेल. मग त्यांनी दिलेत गाईज कसं मला व्हिडिओ बनावा लागेल. तर हिने दिलेत, तिने बिल्ड अ सिम्पल इंटरॅक्टिव्ह गेम. एक इंटरॅक्टिव्ह गेम मला बनावं लागेल युझिंग पायथन किंवा एक सिम्पल कॅल्क्युलेटर करावं लागेल. त्याचा व्हिडिओ करून ते कोड एक्सप्लेन करून आणि म्हणजे टीचिंग वगैरे त्यांनी बघणार. तर त्यांनी सबमिट करा म्हटलेत बाय 17th, म्हणजे आज मला सबमिट करावं लागलं, 17th आहे. सो असं तुम्हाला मेल येईल गाईज शॉर्टलिस्ट झालं तर. ओके. तर हा प्रोसेस आहे वेदांतूमध्ये अप्लाय करायचं. तर मी तुम्हाला सांगेन, जर तुम्हाला टीचिंगमध्ये आवड आहे आणि तुम्हाला थोडं इंग्लिश येतं तर तुम्ही डेफिनेटली इथं अप्लाय करू शकता, कारण खूप चांगलं आहे. म्हणजे 2 ते 4 तास काम करायचं पार्ट टाईममध्ये आणि तुम्हाला मिनिमम 30,000 तरी तुम्हाला सॅलरी तर पडेलच, जर तुम्ही 4 आवर्स जरी दिवसातून क्लास घेतला तर. तर तुम्हाला प्रोसेस मी सांगितलं अप्लाय करायची. तर तुम्हाला जर इंटरेस्ट असेल टीचिंगमध्ये तर तुम्ही डेफिनेटली सांगतो मी तुम्हाला इथं अप्लाय करा, कारण खूप चांगलं आहे. एक तर वर्क फ्रॉम होम आहे आणि 4 तास फक्त काम करायचं. पार्ट टाईममध्ये तुम्हाला 25 ते 30,000 पर्यंत सॅलरी मिळते. त्याच्यामध्ये काय वाईट आहे, करेक्ट? पण एवढंच की जर आपल्याला टीचिंगवरती फोकस करावा लागेल तर म्हणजे लहान मुलांना कसं मी त्यांना क्लास आमचा अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. कसं असतात, लहान मुलं लक्ष देत नाहीत, तुम्हाला माहितीच असेल. लहान मुलं म्हणजे कसं आपल्या त्याच्यामध्ये असतात, त्यांनी लक्ष देत नाही. मग त्यांना आम्ही कसं एंगेज करू शकतो आमच्या टीचिंगमध्ये, हे तिथं बघतात त्यांनी मेन. तर हे आपल्याला करावं लागेल. तर मला पण आता प्रिपेअर करायचा आहे व्हिडिओ, तर मी पण आता प्रॅक्टिस करून प्रिपेअर वगैरे करून शेअर करून तुम्हाला सांगतो मी माझा एक्सपिरियन्स काय झालं. शॉर्टलिस्टेड झालं तरी नाही झालं तरी मी तुम्हाला नक्की कळवेन. सॉरी, फोन एक आला होता त्यासाठी असं झालं. शॉर्टलिस्ट तर तुम्ही नक्की कळवेन. आणि जर तुम्हाला काही पण क्वेश्चन असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करू शकता आणि मी तुम्हाला लिंक देतो खालती, त्या लिंकवर तुम्ही अप्लाय करा. ओके. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि एक सांगतो की तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण माझं कुठलं पण एक व्हिडिओ मी तुम्हाला घालेन तर तुम्हाला लवकर नोटिफिकेशन येऊन जाईल जॉबसाठी पण. थँक्यू सो मच गाईज, सपोर्ट करा.